हे सगळं आहे हा, ह्यात सगळं लिहिलंय ना. आणि हा बरोबर, जा तुम्ही आलेच. हाय नलू मासी. अरे रॉकीराव, बिझी हो आप? नाही ते जरा वेगळ्या प्रकारचे पौष्टिक लाडू केले. अच्छा. तर चव, रॉकीराव तुम्ही चव घेऊन बघता का जरा? अरे हाँ बिल्कुल. पण आवडेल ना तुम्हाला. त्यात बदाम पूड, काजू पूड तर आहे, पण आहे ना मेथीचं प्रमाण जरा जास्त आहे आणि खारीक पूड पण आहे. अरे चलेगा ना. घ्या ना मग. बादाम, मेथी, खारीक. और आपके हाथ का स्वाद है नलू मासी. चाय मी नाही बनवले. अरे पर रेसिपी तो आपने दी होगी ना. आप और मम्मी जी ना एकदम एक्सपर्ट हो. कसम से मतलब मैं ना आप दोनों के हाथ से खाना बनाना सीखूंगा. खरं सांगू का रॉकीराव, एक्सपर्ट ना माझी आई होती. तिच्याकडनं शिकले ना मी. तो उनसे सीख लेता हूँ ना मैं. एक और लो. घ्या ना. रॉकीराव, तुम्हाला काही बोलायचं का माझ्याशी? हाँ एक्चुअली वो स्वीटू है ना. स्वीटू सका? देखो नलू मौसी, वो आप गुस्सा मत हो ना प्लीज. उस दिन एंगेजमेंट पे स्वीटू लेट आई ना. नहीं वो उसकी गलती है, उसको लेट नहीं आना चाहिए था. लेकिन एंगेजमेंट के बाद से ना वो बहुत अपसेट है. किसी भी चीज में उसका मूड ही नहीं लगता. घर पे भी बहुत उदास रहती है. तो उसका मूड बनाने के लिए ना ओम भाई ने हनीमून का प्लान बनाया. हो का? हाँ. अरे वाह. अरे वाह नहीं नलू मौसी, वो स्वीटू तो रेडी नहीं है हनीमून पे जाने के लिए. का? वो क्या है ना एक्चुअली उस दिन चिनक के एंगेजमेंट में वो जो झगड़ा हुआ, तो उसके बाद अभी शादी में भी अगर वो हेल्प करने के लिए नहीं आई तो आपको बुरा लगेगा ना. नहीं मतलब आप गुस्सा हो सकते हो, बुरा लगेगा इसलिए. नहीं म्हणजे मी का? एग्जैक्टली आप क्यों गुस्सा होगे, यही ना. बराबर ना. तो मैंने भी वही सोचा. देखो अभी इतने सब प्रॉब्लम्स के बाद वो दोनों एक साथ आए हैं, तो उनका हनीमून तो बनता है ना नलू मौसी. है ना. आप एक काम करो ना नलू मौसी. बोला ना. वो जो प्रॉब्लम है ना स्वीटू का, वो आप सॉल्व कर दो ना. आप बात करोगे स्वीटू से प्लीज? करोगे ना? ज्या नात्याला तू हो म्हणालीस त्यामुळे हे सगळं पुढे झालं ना. त्यामुळे आज त्यांचा साखरपुडा झाला. आम्ही सगळे आमच्या साळवींच्या मुलीची वाट बघत होतो. खानविलकरांची सून आली पाहुणी म्हणून. खानविलकरात तुम्ही गरीब लोकांच्या कार्यक्रमाला यायला कदाचित आवडलं नसेल तुला. तुझ्या अचानक हे लक्षात आलं आहे का की स्वीटूचं माहेर किती गरीब आहे? मान्य आहे स्वीटू चुकली. उशीर झाला तिला यायला, पण मी पण किती बोलले तिला. बोलताना जरा भान ठेवायचं ना नलू. शकुला पण किती बोलले. तेव्हा ओम होता ना म्हणून समजून घेतलं सगळं ओमनी. नाही पण माझंच चुकलं. ते दोघांशी बोलायला हवं. आई अगं तू अचानक इकडे, म्हणजे सगळं ठीक आहे ना? स्वीटू अगं तिच्या मैत्रिणीच्या घरी आली आहे ती. काय बोलतेस? तयार व्हायला मला वेळ लागला. नटायला वेळ लागला की तुला यायचं नव्हतं इथे शकू? कशी आहेस नलू? ठीक. त्या दिवशी म्हणजे साखरपुड्याच्या दिवशी मी तुला सांगणार होते, म्हणजे तो गोंधळ होता, त्यातनं मोकळी झालीस की एकदा घरीच ये भेटायला. पण
वेळच झाला नाही. त्या दिवशीच बोलायला आले मी. आई अगं जाऊ दे. चुकले मी शकू. खरंच चुकले. खूप फटकून वागले तुझ्याशी. त्या दिवशी पण मी इथे आले, माझी स्वीटू सापडत नव्हती तेव्हा तू तुला नको नको ते बडबडून गेले. शकू अगं डोकं फिरलं होतं माझं खरंच. त्यात ती मालविका जे बडबडत होती ना ते, पण माझं डोकं फिरलं होतं ना. मी तुला असं कसं बोलू शकते अगं. ती जेवढी माझी मुलगी आहे तेवढीच तुझी पण आहे ना, जीवापेक्षाही जवळची. आणि त्या दिवशी साखरपुड्याला तू आलीस तेव्हा मी जे वागले ते त्यासाठी मी तुझी खरं. काय वेडी. वेडी आहेस का तू? आपली मैत्री आहे आणि आपल्याला हक्क आहे ग भांडायचा. आपली मैत्री आती आणि मग बाकी सगळी नाती. खर तर ना मीच यायला हवं होतं तुझ्याशी बोलायला, पण जमलंच नाही ग. पण झालं ते झालं. इथे बघ, आता मनातलं सगळं काढून टाक. तू सुद्धा. छे छे, मी कधीच काढून टाकलं. माझ्या मनात काहीच नाही आता. आणि असला ना तो फक्त आनंद आहे माझी मैत्रीण परत मिळाल्याचा. तुला आठवतंय ना लोक, लहानपणी आपण असंच भांडायचो आणि अबोला धरायचो आणि कोण बोलायला आधी येतंय याची वाट बघायचो. आणि आता बघ, वाट बघण्यासाठी वेळच उरला नाहीये. काय बोलतीयस तू? वेडी झालीयस का? आपण 100 वर्ष जगायचंय. ही 100 वर्ष माझ्याशी अशी भांडणार आहे आता. काय काही काय बोलतेस तू? एवढा वेळ का लागला माझा फोन उचलायला? कोण बोलतोय काय? तुझी नंबर लक्षात नाही? इतके वेळा फोन करून सुद्धा काय? आणि काय चाललंय तुझं? तुला कशासाठी पाठवलंय तिकडे? नुसती मज्जा मस्ती करायला पाठवलं नाही, एक स्पेसिफिक कामासाठी पाठवलंय. काही अपडेट्स आले नाही म्हणून फोन करावा लागला. काय चाललंय काय? हा, लवकरात लवकर ते काम झालं पाहिजे आणि मला मिनिट टू मिनिट अपडेट्स हवे. चल जा आता. काय सांगता मावशी? हे तर काहीच नाही. एकदा ना आमच्या दोघींमध्ये पैज लागली. शाळेतून घरी कोण आधी पोचतं ते. मी आपल्या शाळेच्या गेटमधून बाहेर पडले आणि धावत 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 घरी पोचले एकदाची. आणि बघते तर काय, बाईसाहेब आधीच घरी हजर. ह्या शाळेच्या मागच्या भिंतीवरनं उडी मारून शॉर्टकटनी घरी गेल्या. 1 नंबरची द्वाड होती. मी हिला म्हटलं ही चिटिंग आहे तर म्हणते कशी, पैस काय लागली होती? घरी कोण आधी पोचतं याची. भिंतीवरनं उडी मारून जायचं किंवा गेट मधून जायचं ह्याची पैस लागली होती का? बरोबर आहे. काय बरोबर आहे? मावशी आई असं वागायची? अशी वागायची? 1 नंबरची सांगितलं ना तुला. वाढ म्हणजे एकदम मस्तीखोर होती. अगं चिंचेच्या झाडावर, कैरीच्या झाडावर अशी झपझप 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 वर चढायची
आणि मला कैऱ्या काढून द्यायची. खूप प्रेम करायची, पण खूप भांडायची माझ्याशी, खूप भांडायची. पण माझ्याशी जर का दुसरं कोणी भांडलं ना, तर मग त्याची काही खैर नाही. तुला माहितीये, शाळेत सगळे घाबरायचे तिला, म्हणायचे शकूची खोड काढू नका, नाहीतर नलू सोडणार नाही पोपटेल घालून. आणि ही तुझी सासू आहे ना, म्हणजे ही माझी शकू, कधी कुणाशी भांडायची नाही. पण जर मला कुणी काही बोललं तर मग त्या माणसाची खैर नाही. एकदा काय झालं माहिती का स्वीटू, आमच्या दोघांचंच भांडण झालं. पण दोघांनाही वाईट वाटत होतं, पण एकमेकांची माफी मागायची नव्हती, काय ते सॉरी म्हणायचं नव्हतं एकमेकांना. का नाही, असंच आगाऊपणा. पण मग आता काय करणार, काहीतरी कारणानं सॉरी म्हणायचंय ना. मग एकमेकांना ना छोट्या छोट्या गोष्टी देऊ लागले. शकू, तुला आठवतं तू मला कैरी पाठवली होती आणि मी तुला चिंचेचा गोळा, ते लॉलीपॉप. हा लॉलीपॉप, चिंचेचा लॉलीपॉप. आणि मग तू मला मोगरा पाठवला होता आणि मी तुला सोनचाफ्याची फुलं पाठवली होती. पण काय तरीही कोणालाही एकमेकांना सॉरी म्हणायचं नव्हतं. पण मग राहवलं नाही, वाईट वाटत होतं की मैत्रीण बोलत नाही. मग एकमेकींच्या समोर आलं आणि म्हणाला सॉरी. त्यातही सगळ्यात जास्त वेळा मी सॉरी म्हटलं हिला. काय मी म्हटलं तुला सॉरी? आई, मी म्हटलं. एकच मिनिट हा. हे बघ, चिंचेचा गोळा, चिंचेचा लॉलीपॉप, वडा, हा खोबऱ्याच्या वड्या, सुकी भेळ, आईने केलेला मोरंबा, आईने केलेला लसणीचं तिखट, त्यानंतर फोडणीची मिरची, हे सगळं मी तुला आणून दिलं. म्हणजे किती वेळा सॉरी झालं माझ्याकडनं? बरोबर. मग काय बरोबर आहे? आणि अजून पुढली कैक वर्ष तुला मला सॉरी म्हणायचं. अजून बरीच वर्ष. आता हे का? पुढली येणारी 100 वर्ष तुझ्या चुका करशील त्याचं काय? 100 वर्ष? हातात 100 दिवस तरी आहेत की नाही याची पण कल्पना नाहीये ग. सॉरी. काय ए वेडाबाई, आता कशाला सॉरी म्हणते? काही नाही ग, सहज वाटलं म्हणून म्हटलं सॉरी. तू काय विचार केलाय चिनुडी? कसला? काय कसलं ऐकलंस तू? तुझं ना माझ्यावर प्रेमच नाहीये. अगं असं का बोलतेस किंजल? पची, प्रेमात कोण अशी इम्पॉर्टंट गोष्ट विसरते काय? हं? तू स्वीटी दीदीशी बोलणार आहे की मी बोलू? अरे बोल ने. काय बोलायचंय किंजल? असं बरं दिसणार आहे का? अरे चिनुडी, बरं दिसायला बघणार कोण आहे? तू एकटाच जाऊन बोलले. असं नाहीये किंजल. हे असं कोणाकडे पैसे मागणं मला नाही पटत. आयुष्यभर आम्ही कोणाकडे पैशासाठी हात पसरले नाहीयेत. आई बाबा काय, दादा काकी काय, त्यांनी हेच शिकवलंय मला आणि स्वीटूला. तुला दागिन्यांची हौस आहे ना, पण मी नाही कुठे म्हणतोय. फक्त जरा वाट बघ, मी माझ्या पगारातून, माझ्या पैशातून जमतील तसे देईन तुला दागिने करून. पण स्वीटू जवळ बोलायचा हट्ट नको ना धरूस प्लीज. ठीक छे, तू तुझ्या सॅलरी मधनं मला दागिने बनव. मी तुला लिस्ट देते, ते सगळे दागिने बनव, પછી आपण लग्न करू. म्हणजे એટલી ही माझी अट आहे असेच समज तू. ओके? जर मला दागिने मिळाले नाही ना, तर मी लग्न पण नाही करणार. ठीक आहे, नको करूया आपण लग्न. જો 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 કેવું બોલે છે તું, કેવું બોલે છે? મને ખબર હતી तुझ्या माझ्यावर प्रेमच नाही आहे म्हणून तू असं बोलते. असं नाहीये किंजल. अगं मी ट्राय करेन म्हटलं ना, तू रडू. अगं लोक आहेत. तुझं माझं प्रेम नाही आहे. तू माझं मन तोडले. तू किती पत्थर दिले. अगं मी करतोय ना ट्राय किंजल. तू अगं असं थोडी असं रडत असेल ना, तर ना त्याला मिठीत घ्यायची असते. एवढं पण नाही करत. तुझं प्रेम नाही ऐकले. अगं नाही नाही. हो, ये मारली मिठी, मारली ना, मारली मिठी. आता रडू नको. करीन ना ट्राय.
सरप्राईज कशी काय? कैसे हो आप नलुमसी? मी बरी आहे. बरं ऐक ना, आज कशी काय इकडे अचानक? अरे सहजच नाही, म्हणजे मैत्रिणीची आठवण आली मला. आणि स्वीटूलाही निरोप द्यायचा होता ना चिन्याच्या लग्नाचा. काय ग? तेरी शादी मतलब घर पे बहुत जोर से तैयारी शुरू होगी ना अभी? नाही नाही, म्हणजे इतक्यात करणार नाही होता मी लग्न. लग्नाची तारीख ठरायची आहे. हा, तर मग तारीख ठरेपर्यंत स्वीटू तू म्हणजे तू आणि ओम जाऊया ना हनीमूनला. अरे क्या बात आहे. ऐकलंस का स्वीटू? हा, आता आपल्याला पॅरिसला जाता येणार आहे. न जाण्याचं कुठलंही कारण नाही आपल्याकडे. नाही. आणि कारण काय सांगेल ती? कारण सांगितलीस ना तर चांगला कॉर्नच पिळीन तुझा. सॉरी नलू, म्हणजे चालेल ना? चालेल काय? अगदी चालेल. अगदी जोरात कान पिळ तिचा. थांब तिला नको ना. गंमत गेली ग, काही करत नाही तुझ्या सुनेला मी. आता काय कारण सांगू मी? तुला काय यायचं नाहीये? आपण एवढं सगळं प्लॅन केलंय छान, मी उत्साहात सगळं. आपण पॅरिसला चाललोय स्वीटू, तर आता तुला यायचं नाहीये? आता नको ना. आता नको मग कधी जायचं तू सांग? लोक लग्न झाल्या हनीमूनला जातात. आपलं लग्न होऊन किती दिवस झाले तू मोजलं? ओम, मला कळतंय ओम. तुला माहिती आपलं लग्न व्हावं म्हणून आपण किती स्ट्रगल केलंस तू. खूप खूप गोष्टी झाल्या मध्ये, पण आपण सगळ्या पार करून एकत्र आलो. आपण लग्न केलं स्वीटू, पण त्यानंतर पुढे काय? मला असं वाटतं मी एकटाच सगळ्याची काळजी घेतोय. हा, तू मला सांग, तुला पॅरिसला जायला काही प्रॉब्लेम आहे का? तू हे बघ, तू मला सांग, आपण स्वित्झर्लंडला जाऊया किंवा युकेला जाऊया, ऑस्ट्रेलियाला जाऊया, इटलीला जाऊया, किंवा तुला भारतात कुठे जायचं असेल तर मला भारतात कुठे जायचं सांग, आपण तिकडे जाऊया. उमरे, पॅरिसला जायचं नाही असं नाहीये. मग कसं आहे स्वीटू? मला आता फक्त कुठे जायची इच्छा नाहीये, आणि त्याला असं काही असं कारण असं काही नाही. म्हणजे तुला आता कुठे जायची इच्छा नाही आणि त्याचं तुझ्याकडे कारण नाहीये. वाव, दिस इज जस्ट सिम्पली रिडिक्युलस आणि अनरिझनेबल स्वीटू. ऍटलिस्ट मला कारण सांग ना, की का नाही जायचं आपण हनीमूनला आपल्या? मी हे जे काही सगळं उत्साहात केलंय त्याला काही व्हॅल्यू नाहीये का? असं नाहीये. पण नाही, पण काय? पण बिन नको. तुला नाही यायचंय ना, ठीक आहे, तू नको येऊस, आपण नको जायला. मी उगाच माझा टाइम वेस्ट केला. मी उगाच एवढ्या उत्साहात गोष्टी केल्या. पॅरिसची तिकीट काढली, आपण पॅरिसला जाऊया, तिकडे प्लॅन केला, टूर गाईड बघितला, पण काही गरज नाहीये. तू नको येऊस. हा, मी इनफॅक्ट आपणच नको जायला आपल्या. ओम, अरे ओम, ओम ओम कशाला पाडलीस? काही नाही, कन्फर्म केलं, आपण नाही जाते आता पॅरिसला. ओके ओके, हॅपी. ठेवून तरी काय करणार होतो ना मी? शोकेस मध्ये ठेवणार होतो का? ठेवली असतीस शोकेस मध्ये? नाही. सो वी आर नॉट गोइंग नाव. ओके, मला कारण एक गोष्ट कळत नाही, आपल्या या रिलेशनशिप मध्ये, आपल्या लग्नामध्ये मी खूप प्रयत्न करतो, पण मी कुठे चुकतो हेच मला कळत नाही. कारण हे एवढे उत्साहात मस्त प्लॅन केल्यानंतर ते फ्लॉपच होतात. काय का होतात आणि मला कळत नाही. माझं नेमकं काय चुकलं हे मला तू सांगितलंस तर मला खूप छान वाटेल, किंवा एखादं कारण दिलंस तरी चालेल, पण ते तुला करायचं नाही ना. इट्स ओके. दिस इज रिडिक्युलस. हनीमून वरून नवरा बायकोत वाद. वाव, मालविका खानविलकर, हे भांडण एनकॅश केलंच पाहिजे.